नमस्कार. मी ज्ञानदेव मारुती कदम, राहणार देऊर. माझी जिल्हा संघटना राजू शेट्टी आणि माझी उपसरपंच देऊर ग्रामपंचायत. मी आता तळवे धरणावरती आलो आहे. हे आमच्या काळात बॉडीत असताना ह्या विहिरीची मंजुरी आम्ही भरपूर कष्टाने किंवा पळापळी करून केली आणि निव्वळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमी आम्हाला सतावते. गाव मोठं असल्यामुळं पाणी काय पुरत नाही. आत्ता आमच्याकडे 8 दिवसानं पाणी येते गावाला. टँकर नाहीत, काय नाही. आणि इतकी हालत बेकार आहे की लोकांना पाण्यासाठी वन भटकती करावी लागते. आता इथं आमचं हे कंप्लीट ही तयार आहे, विहीर तयार आहे. पाणी साठा मृत पाणी साठा आता हे सध्या किंवा 15 दिवसानं पाणी साठा राहत नाही, 15-1 महिन्यानंतर. आणि ह्याच्यात कमीत कमी 800 ते 900 मोटर पंप चालू आहेत शिवारातनी इकडं. तर ही ही जागा का निवडली, तर ही कायमस्वरूपी मृत साठा हाताळता येत नाही शासनाच्या कायद्यानं. तर ती मृत साठा पण वरती जातात सगळे. जवळजवळ 500-700-500च्या पुढं मोठी असते बघा इथं आत. काय गुप्त येत्या, काय ओपन येत्या. आणि ही पाणी महिनाभर ती काय ठेवतच नाही. त्यानं पण गावाला पाण्याचा प्रश्न सतावणार आहे. आणि मेन आता गाव इतकं अडचणीत आहे पाण्यातनं. आणि तर आमचं एक कलेक्टर साहेबांना निवेदन आहे, विनंती आहे की ह्याच्यात तुम्ही लक्ष घालून या मोटरींचा बंदोबस्त केला पाहिजे. या सगळ्या मोटरी काढल्या पाहिजे त्या. आता पाण्याची तुटवडा आहे पाण्याचा. आणि ही गावासाठी हा मृत साठा आहे, ते पाणी गावाला भरपूर पडेल ही पाणी. तर ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करावे ते आणि आम्हाला न्याय द्यावा ही आमची मागणी आहे.